शिंदेच्या शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी राम शिंदे हे सभापती पदाचे महायुतीचे उमेदवार असल्याचं स्पष्ट करताना नीलम गोरे सुद्धा इच्छुक होत्या असं म्हटलं। मात्र गोरे आता उपसभापती म्हणूनच काम करतील असंही दीपक केसरकर यांनी म्हटलेलं आहे। दीपकजी केसरकर आपल्यासोबत आहेत। सर काय सांगाल, कुठेतरी नीलम गोरे यांना सभापतीपद मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र आता भाजपकडून राम शिंदे यांनी अर्ज दाखल केला। आपला मित्रपक्ष आहे ना, राम शिंदे आणि मी एकत्र काम केलेलं आहे। मी MOS होम होतो त्याला, त्यांच्याकडे हे होतं अर्बन एरिया होतं, माझ्याकडे रुरल होतं होम। आम्ही एकदम चांगले मित्र आहोत, मला मनापासून आनंद झाला। प्रत्येक ठिकाणी कुठेतरी शिवसेनेवरती हवी होण्याचा भाजप प्रयत्न करते असं वाटतं। हे बघा, शिवसेना ही कॅडर बेस्ड पार्टी आहे। भारतामध्ये ज्या संघटनांना कॅडर बेस्ड म्हणून ओळखलं जातात त्याच्यापैकी मुख्य शिवसेना आहे आणि बाळासाहेबांनी हे घडवून दाखवलं। आणि त्याच्यामुळे शिंदेसाहेबांची स्वतःची इच्छा होती की आपण संघटनेवर अधिक लक्ष द्यावं आणि आमच्या सगळ्यांच्या आग्रहासाठी त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं पाहिजे, हे तुम्ही आधी जाणून घेतलं पाहिजे। कारण बाळासाहेबांनी काय केलं की अशी एक संघटना बांधली जी अभेद्य होती आणि तशी संघटना अभेद्य आज एकनाथ शिंदे साहेबांच्या मागे। उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली, या भेटीकडे तुम्ही कसं पाहता? 5 वर्षापूर्वी हे सुचायला पाहिजे होतं, शिवसेना अखंड राहिली असती ना। त्याला तर तुम्ही त्यांना भेटही देत नव्हता, त्यांचे फोन सुद्धा स्वीकारत नव्हता। यातून काही वेगळी समीकरणं निर्माण होतील असं वाटतं? कशी होणार? आता आम्ही खरी शिवसेना आहोत, त्यांनी काँग्रेसचा विचार सोडला पाहिजे, अल्पसंख्याकांच्या मागे धावता कामा नये। त्यावेळेलाच ते बाळासाहेबांच्या विचारावर येऊ शकतात। अमित शहांच्या वक्तव्य आहे ते बाबासाहेबांच्या बाबतीतलं, त्याकडे तुम्ही कसं पाहता? हे बघा, त्यांनी कुठल्याही चुकीच्या अर्थाने म्हटलेलं नाही आहे। कारण ज्यावेळेला इंदिरा गांधींचं डिस्क्वालिफिकेशन झालं त्यावेळेला तुम्ही कॉन्स्टिट्यूशनचं हे नियम तोडले, त्यावेळेला तुम्हाला बाबासाहेबांची आठवण झालेली नव्हती। आता केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही बाबासाहेबांचं नाव घेता असं त्यांना म्हणायचं, त्याच्यातून वेगळा अर्थ का काढता? अमित शहांच्या बोलण्यातून वेगळा अर्थ काढला जातोय असं दीपक केसरकर म्हणतायत। देव इंगोले, पुढारी न्यूज, नागपूर।